नमस्कार मंडळी, आज सासूबाईंनी भरपूर अशी कोथिंबीर आणली होती, तर म्हटल्या कोथिंबीर वड्या बनव. मग काय कोथिंबीर नीट केली आणि भाजीसाठी सुद्धा काढून ठेवली आणि वड्यासाठी भरपूर अशी कोथिंबीर घेतली आणि मस्त 3-4 पाण्याने धुवून चाळणीमध्ये सुकवून घेतली. लगेचच इकडं बारीक बारीक अशी चिरून घेतली, एकदम बारीक चिरली आणि चिरलेल्या कोथिंबीरमध्ये बेसन पीठ टाकून घेतलं, 1 वाटी तांदळाचं पीठ टाकून घेतलं आणि लसण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवला होता तो सुद्धा टाकून घेतला. पांढरे तीळ टाकले, धन्या जिऱ्याची पावडर टाकली, ओवा टाकून घेतला आणि हळद टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. मस्त असं एकजीव करून घेतलं. त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून त्याचा गोळा मळून घेतला आणि लगेचच गोळा ना इकडे एका प्लेटला तेल लावलं आणि त्याच्यामध्ये मस्त असे भरपूर असे पांढरे तीळ पेरून थापून घेतला. तर लगेचच इकडं वड्या वापरायसाठी पाणी ठेवलं होतं, चाळणी ठेवली आणि प्लेट पण ठेवून घेतली आणि ताट झाकून घेतलं. 15-20 मिनटं हे 15-20 मिनटात हे शिजून जातं आणि 15-20 मिनिटांनी चाकूनी चेक केलं तर छान असं शिजलं होतं. तर लगेचच इकडे वड्या पाडून घेतल्या. कच्चीसुद्धा खूप छान लागते. तेलामध्ये मग तळून घेतल्यात ना का तळलेली वडी खूप क्रिस्पी लागते. तर पटकन अशा वड्या तळायला घेतल्या आणि बघू शकता इतक्या छान वड्या झाल्या होत्या आणि तळून घेतल्या वड्या आणि खूप क्रिस्पी झाल्या होत्या. चवीलासुद्धा खूप छान झाल्या होत्या. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर लाईक, सबस्क्राईब करा.